सर्व काहीमधली तू सगळ्यात लहान गेस्ट आहेस. हो. तुला कोणत्या गोष्टीचा राग येतो? तुझ्याकडे तुझा मोबाईल आहे? बिलकुल नाही. अच्छा, तुझ्याकडे मोबाईल नाही. नाही. तुला कशाची भीती वाटते? आई की बाबा कोण जास्त आवडतं? खरं सांग. नाही नाही, खरं सांगायचं. एक साईड आहे. तर लता मंगेशकरचं एक गाणं लग जा गले ते गाईन मी. हो हो का ग. हॅलो आई. ॲक्च्युली ना ऐक, तुझा फेवरेट हिरो कोणता आहे? तू काय काय करतेस फिटनेससाठी? क्रॉसफिटला जाते मी. म्हणजे तसं तर डाएट पण करते मी. तू डाएट करते? 11 वर्षाची मुलगी तू डाएट करते? काय करते सांग बरं डाएट मला. म्हणजे असं हे तर कंपल्सरी आहे. भारतातली सगळ्यात लहान तू गिर्यारोहक पण आहेस. हो, भारतातली सर्वात लहान. 3000 फुटांवर असलेला भैरवगडाचा कडा 2 तासात सर करण्याचा पराक्रम गृहीतानं केलाय. आणि 8व्या वर्षी तू एव्हरेस्ट बेस कॅम्प केलास. हो. एव्हरेस्ट बेस कॅम्पला तू पोचलीस, तेव्हा काय वाटलं सांग? मला आधी वाटत होतं जेव्हा मी घरून निघत होती असं होत होतं की करेन का मी, बाबा करेन का. जगातलं जे सगळ्यात टॉलेस्ट जे स्टँडअलोन आहे हां, किलीमंजारो, किलीमंजारो. तर तिथे जाऊन भारताचा तिरंगा फडकवणारी सगळ्यात लहान ना. येस. आणि 90पेक्षा जास्त ट्रेक केलेत. तर हो. सगळ्यात कठीण ट्रेक कुठला वाटला तुला? तू इंटरनॅशनल EBC 4 केलंयस, किलीमंजारो, आणि दुसरे 2 कुठले केले? किनाबालू एक आहे आणि दुसरा मी बोलली बजाडुजो. आता तुला ना एवढी सगळी अवॉर्ड्स मिळाली. एक आहे ध्रुवरत्न म्हणून 2023 मध्ये. त्यानंतर माझ्या नावावरती 9 इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स पण आहेत अरे वा. आणि एक एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स. मग तुला जरा अशी कॉलर टाईट असते की नाही शाळेमध्ये? का ग? गृहीता, तुला नमस्कार. थँक्यू. नमस्कार. तुझं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. तुला माहिती आहे का, सर्व काहीमधली तू सगळ्यात लहान गेस्ट आहेस. हो. 11 वर्षाची आहेस ना तू? हो, मी आणि 11 मला असं वर्षाची आहे. वाटतं भारतातली सगळ्यात लहान तू गिर्यारोहक पण आहेस. हो, भारतातली सर्वात लहान. आणि 8व्या वर्षी तू एव्हरेस्ट बेस कॅम्प केलास. हो. आणि 90पेक्षा जास्त ट्रेक केलेत. तर हो. सगळ्यात कठीण ट्रेक कुठला वाटला तुला? तसं आता सर्वात कठीण बघितलं तर आता मी वेगळ्या वेगळ्या क्लायमेटमध्ये करते ना. आता सह्याद्रीत करते गरमीचा क्लायमेट, हिमाचलमध्ये थोडं थंडी गरमी दोन्ही, आणि आउट ऑफ इंडिया तर थंडीच थंडी. तर तसं बघायला गेलं महाराष्ट्रात सह्याद्रीत तर मला AMK करून आहे अलंग मदन कुलन. 3 दिवसाचा म्हणजे 2.5 days 2 दिवसाचा ट्रेक येतो. तर तिथे तो माझा असा पहिला ट्रेक होता जिथे मी कॅम्पिंग करणार होती, तिथे टेंट लावून तिथे राहणं. तसा माझा पहिला ट्रेक होता आणि तो पण महाराष्ट्रात टेंट लावून कॅम्पिंग वगैरे करणं. तर तो मला कठीण गेला. तिथे मध्ये मध्ये ॲडव्हेंचर पण आहे, टेक्निकल म्हणजे क्लाइम्बिंग, रॅपलिंग, झिपलाईन. तसं तर थोडा कठीण गेला. आणि तसं बघितलं आउट ऑफ महाराष्ट्र हिमाचल साईडला तसा युनाम करून माउंट युनाम 611 मीटर्स आहे. तर तो ट्रेक मला असा कठीण गेला कारण की तो मी 2 वेळा ट्राय केला, माझ्याकडनं जमला नाही. युनाम? हां, माउंट युनाम असा ट्रेक आहे तो. मी 2 वेळा ट्राय केला, दोन्ही वेळा मी फेल झाली. पहिल्यांदा मी जेव्हा केला तेव्हा माझ्या शूजमुळे म्हणजे माझे शूज जे होते थंडी क्लायमेट, मला म्हणजे थंडीत सवय नाही आहे ना, तर थंडीमुळे ते माझे पाय जे अकडत होते सारखे. तर शूज पण एकदम थोडे टाईट झालेले. ते जास्त 2 लेअर म्हणजे एका सॉक्सनी तर काम चालत नाही. तर एक नॉर्मल सॉक्स आणि एक वूलचे वेगळे सॉक्स असतात ते. तर त्यामुळे मी केलं नाही. आणि दुसऱ्यांदा क्लायमेट चेंजमुळे
मग ते झालं. मग सेकंड टाईम पण नाही झाला आहे. तर आत्तापर्यंत माउंट युना आमचा ट्रेक करायचा बाकी आहे. आणि भारताच्या बाहेर बघितलं तर EBC एव्हरेस्ट बेस कॅम्पसाठी. त्याचं सांग ना. एव्हरेस्ट बेस 8 कॅम्पचा वर्षाची ट्रेक होतीस ना तेव्हा तू? हो 7.5 8 तसं. तर तेव्हा कसं होतं, माझा तो पहिलाच असा इंटरनॅशनल ट्रेक आहे आणि स्नोचा तर पहिलाच होता. म्हणजे असं ग्लेशियर्समधनं चालणं आणि ते सगळं पहिला ट्रेक होता. आणि मी तेव्हा छोटी होती. छोटी म्हणजे? म्हणजे 6 बोलली ना 7.5 8. तर घाबरली होतीस? त्यामुळे नाही, तसं तर घाबरायला एका पॉईंटवरती झालेलं, पण नाही. तर आम्ही इथून काठमांडूला गेलो होतो. ते काठमांडूवरून आम्ही तिथे 2 दिवस ॲक्लिमटायझेशन डे होता. तिथलं फूड वगैरे ट्राय केलं, त्या हवामानात सेटल. ते सगळं झाल्यावर आम्ही सेकंड डेला तिथून निघालो रामेछापला. रोडचा प्रवास वगैरे केला. 3-4 तासाचा रोडचा प्रवास होता. तिथून मग आम्ही गेलो रामेछापला. रामेछाप आम्ही तिथून म्हणजे एका रनवेला गेलो होतो. त्या रनवेला आम्हाला एक प्लेननी जायचं होतं लुकलाला. त्या प्लेननी आम्ही लुकलाला जायला ज्या एका प्लेननी जाणार होतो, ती प्लेन म्हणजे असं फक्त 7-8 जणांची बसायची जागा, इतकी छोटी प्लेन होती ती. म्हणजे फक्त 7-8 जणं त्याच्यात बसून जाऊ शकतात. तर त्यामुळे ते ना खूप गर्दी होती तेव्हा. तर तिथे त्यामुळे खूप गर्दी होती. त्यामुळे ज्या प्लेनमधनं आम्ही जाणार होतो ती प्लेन झाली होती लेट. तर त्यामुळे आम्ही तिथे 1-2 तास थांबलेलो. त्यानंतर आम्ही त्या प्लेननी गेलो लुकलाला. तिथे लुकलाला म्हणजे मी 2 मिनटं घाबरलीच होती, कारण की म्हणजे माउंटेन जो होता, ज्या माउंटेनवरनं आम्ही स्टार्ट करणार होतो त्यातला म्हणजे लागलेला एक असा रोड होता, प्लेनचा रनवे. त्या माउंटेनचा एकदम कडेला होता तो रनवे जो होता. तर असं होत होतं का पडणार तर नाही ना रनवे, कारण की एकदम असं कडेला तो बनवलेला होता. भीती वाटली तुला? हो. तर त्या कडेला आम्ही उतरलो. मग तिथं आम्हाला आमचा पोर्टर भेटला. म्हणजे ज्या पोर्टरसोबत आम्ही गेलो, आमचा जो गाईड होता तो तर आम्हाला काठमांडूलाच भेटलेला, बट जो पोर्टर होता तो आम्हाला इथे लुकलाला भेटला. मग तिथून आम्ही तिथे थोडा वेळ रेस्ट केलं. त्यांनी आम्हाला दाखवलं की कुठून काय, मॅप वगैरे. आणि तिथे खाल्लं पिल्लं, नाश्ता वगैरे केला आणि मग आम्ही तिथून निघालो. तिथून आमच्या समिटसाठी आम्ही चालू केलो, चालायला सुरुवात केली. आणि तिथे आम्ही एक वायरचा ब्रिज पण पार केला. तिथे म्हणजे असे खूप सारे रिव्हर्स पण आहेत ना, तर त्या रिव्हरला पार करायला वायरचे ब्रिज पण बनवलेले आहेत. तर ते जे वायरचे ब्रिज आहेत त्याच्यावरनं पार करताना ना, तिथे आता सामान, तिथे कॅम्प नसायचे ना, तिथे असायचे असे छोटे छोटे टी स्टॉल्स, टी हाऊस तसं. तिथे झोपायला जागा, बेड वगैरे तसं. तर तिथे गॅस सिलेंडर, जेवण पण ते लोकच बनवून देतात. तर गॅस सिलेंडर वगैरे, छोटं मोठं खायचं प्यायचं सामान वगैरे ते सगळं याक्सवरनं नेतात. याक्स, डॉंकी. तर ते याक्स आणि डॉंकीसाठी काही वेगळा रोड तर नाही आहे ना, त्यांना पण त्या ब्रिजवरनं यायला लागतं. तर अगर आम्ही ब्रिजवरनं जातो आहे आणि समोरून ते आले की पळापळ व्हायची, कारण की ते उडवून जातात. ते बघत नाही की कोण आहे का काय, ते उडवून जातात. तर ते आले की लगेच पळा, पाठी पळा. एकदा तर नाही, पाठी पळा, ब्रिज संपेपर्यंत चला चला चला, नाहीतर ते उडवून जातात. गॉगल पण गेला माझा त्यामुळे एकदा. तर म्हणजे ते जायला टाईमच नव्हता आणि ते लोक आले आणि मग दुसरा गॉगल होता नाही. मग काय केलंस तू? गेला तो. तसंच खेळीस? हां, म्हणजे त्याच्या आधी अजून एक हरवलेला, तो रेस्क्यू केला. कसा रेस्क्यू केलास? अरे म्हणजे चालता चालता तो पडलेला आणि मला कळलं पण नव्हतं. येताना तो घेतला रोप असते ना ती छोटी, त्याच्याने घेतला तो. तर असं तर मी बोलत होती की ब्रिजनी पास करून तिथून जाता जाता मग आम्ही पोचलो फाकडिंगला. तो आमचा फर्स्ट होता तिथे फाकडिंगला. आणि तिथे अशी म्हणजे इतकी थंडी होती, सहनच नव्हतं होत.
कारण की तो पहिल्यांदा इतक्या थंडीत गेलेली, असं इंटरनॅशनल पण पहिला, थंडी पण इतकी, कधी थंडीत ट्रेक केलेले नव्हते, तर इतकी असं होत होतं आता जायचं का. हो, तर तिथे फाकडिंगला आम्ही थांबलो. तिथे ते लोक बोलत होते की जेवून घ्यायचं, कारण की नाहीतर स्टॅमिना नाही राहत. बट जेवायचं मनच नव्हतं करत, कारण की इतक्या थंडीत जेवायचं मनच नाही करत ना. तर आम्ही जेवलोच नाही, तसंच झोपून गेलो. जेवलीच नाही तू? नाही. हे दिवसभर एवढी चढलेली जेवलीच नाहीस? तर झोपलो आणि सकाळी उठलो तर थंडी वाढलेली. तर आम्ही पण तिथून निघालो. किती तास झोपता तुम्ही रात्री ट्रेकवर? रात्री तसं ते डिपेंडेड आहे. समिटच्या आधीचा जो मेन कॅम्प असतो ना, लास्ट, तिथे तर आम्हाला खूप कमी टाईम भेटतो, कारण की ते लास्ट आम्ही रात्री चालू करतो तेव्हा जाऊन सनराईजला पोचतो ना, कारण की सनराईजला टॉपला मजा येते म्हणून त्याच्यावरती. तर ते त्याच्यावरती डिपेंडेड असतं की काय. तर हार्डली 4-5 तास, तसं बघितलं समिटच्या आधीचा जो असतं तर त्याच्यात हार्डली 4-5 तास, नाहीतर मग 5-6 तास, 1-2 तास फक्त एवढं एक्स्ट्रा. झोपायचं? हां. थकायला नाही होत तुला? नाही, कंटाळा नाही येत? कंटाळा फक्त झोपून उठल्यावर येतो की अरे आता अरे परत यार. इतकं चढायचं आहे. पण त्यानंतर मग ते मजा हळूहळू, येते. हळूहळू. तसंही आता सकाळी आम्ही उठलेलो तिथे इतकी थंडी होती, सहनच नाही होत. बट जेव्हा हळूहळू चालायला लागतो, हळूहळू ऊन येतं ना. तर आमचा जो सेकंड होता ते होतं नामचे बाजारचं. नामचे बाजारला जायला तो सगळ्यात म्हणजे असा स्टीप आहे, स्टीप रोड नामचे बाजारला जायचा आहे. तो इतका स्टीप होता की किती पण चाला तुम्ही, बस 2-3 पावलं चाला तरी पण तेवढंच थकायला होणार. बरं. म्हणजे 5-10 पावलं चालल्यावर जितकं थकायला होतं तितकंच 1-2 पावलं थांबल्यावर थकायला होतं. म्हणजे ते इतकं स्टीप होतं. तर तरी पण आम्ही ते स्टीप चढाई केली आणि आम्ही गेलो तिथपर्यंत. नामचे बाजारला पोचलो. तिथे तर आम्हाला त्यांनी सांगितलं की तिथे आम्ही 1 दिवस राहणार, ॲक्लेमॅटायझेड तिथे होणार आणि तिथे थांबणार. मग आम्ही तिथे गेलो आणि परत झोपलो, कारण की इतक्या दिवसाभर चालून मग ते होत नाही. तर तिथे झोपलो आम्ही आणि सकाळी उठलो. मग जायचं तर नव्हतं, म्हणून त्या दिवशी आरामात आम्ही उठलो, कारण की त्या दिवशी कुठे जायचं नव्हतं. तर 6-7च्या बदली 7-8 तास अरे वा. झोप काढली, कारण की लवकर उठून तसंही काय करणार ना. म्हणून आम्ही तर तरी पण आम्ही थोडं जास्त लवकर, त्यांनी सांगितलं होतं थोडंसं लवकर उठलेलो. आणि तिथे त्यांनी लाईक काही एक्सरसाइज दिल्या, कारण की फक्त आराम करून तर नाही चालला ना. त्यांनी काही एक्सरसाइज दिल्या, त्या आम्ही केल्या आणि मग त्यानंतर आम्ही पूर्ण दिवस तिथंच फिरत होतो ना आमच्या बाजारला. त्याची हाईट काय होती? तसं आठवत नाही, पण ते आमचं अजून सेकंडच होतं, सेकंड स्टॉपच होतं. त्याच्या पुढे अजून खूप आहे, अजून खूप, म्हणजे अजून 5-6 स्टॉप्स तर अजून होतेच, 5-6 अजून कॅम्प्स होते. हे आमचं सेकंड कॅम्प होतं. तर आता नामचे बाजार असं आहे की ते फक्त असं टी स्टॉल किंवा फक्त कॅम्प नाही आहे, ते पूर्ण बाजार आहे, म्हणून त्याचं नाव नामचे बाजार आहे. ते फुल बाजार आहे, तिथे जे हवं ते मिळतं, खायचं प्यायचं, मेडिकल स्टोअर, सगळं, खेळणी वगैरे सगळं तिथे. तू खेळणी घेतलीस तिकडे? नाही, काही घेतलं नाही. शॉपिंग नाही करत? तिथे केली होती, म्हणजे मॅग्नेट्स घेतले होते मी. जेव्हा पण जाते मॅग्नेट घेते, ते राहतात ना युजफुल पण. आणि मग जिथे मॅग्नेट येऊन घरी वापरते, फ्रीजला लावते. मी जिथे पण गेली तिकडचे माझ्याकडे मॅग्नेट्स आहेत. हो, किती मॅग्नेट्स आहेत आतापर्यंत? 43. तू जिथे जिथे ट्रेकला जाते तिथे मॅग्नेट्स घेऊन येते? खेळणी नाही आणत? काही खेळणी नाही, कपडे. कपडे तुला आवडतात? कुठले कुठले आवडतात कपडे? तसं बघायला गेलं तर वेगवेगळ्या टाईप्सचे. हे काय घातलंयस तू? फ्रॉक. खूप सुंदर आहे. कुठलं काय फॅशन आहे ही? हे फ्रॉक म्हणजे असं हे लेयर्सवरती लेयर्सवाला फ्रॉक आहे. एक लेअर, मग दुसरी नेट, मग तिसरी नेट, तसं आहे. कुठल्या कॅरेक्टरचा आहे हा फ्रॉक? हा, तसं तर एल्जा असा ह्या कलरचा वगैरे घालते. एल्जा कोण ही? एल्जा एक म्हणजे बार्बी डॉल जसं असतं तसं फ्रोझन करून एक मूवी आहे. बरं. तर त्या फ्रोझन मधली ती मेन कॅरेक्टर आहे. एल्जा तुला आवडते? हां, म्हणजे लहानपणी बघायची.
हा. एल्जा. मग ती असं घालते का? हा, ती असं घालते आणि ती ह्याच्यावरती वेणी बांधते. मग तू वेणी नाही घातली आज? ते केस छोटे आहेत, तिचे खूप मोठे आहेत केस. हा, मग तू याची पण वेणी आली असती तुझी छान मस्त. मग येते तू ना. बो बांधलास. आणि काय आवडतात तुला कपडे घालायला? कपडे घालायला तसं जीन्स टॉप ते तर सगळ्यांनाच आवडतं. जीन्स टॉप घालायला. त्यानंतर तसं तर मला आवडतं हाफ स्लीव्स, कारण की फुल स्लीव्ह घातल्यावर ना कसं तरी होतं, कारण की होतं तुला? आपल्याला इथे तर गरमी असते, तिथे थंडी असते, तर इकडे गरमीमुळे ते फुल स्लीव्ह घालायला होतच नाही. खूप लगेच घाम यायला लागतो, म्हणून फुल स्लीव्ह. मग तुला फुल स्लीव्ह आवडत नाही कारण तुला ट्रेकवर घालायला लागतात. पण ट्रेकमध्ये तर घालावेच लागतात, सह्याद्रीत पण घालावेच लागतात कंपल्सरी. का? कारण की आणि ट्रेकला मी काय व्हाईट कलरचं घालते जास्तीत जास्त. का? ब्लॅकनी गरमी होते असं मी कुठेतरी ऐकलंय. ब्लॅकनी गरमी होते, व्हाईटनी नाही होत. बर. तर मी व्हाईट घालते. माझ्या नावाचे मी टी शर्ट प्रिंट पण केले अरे वा. व्हाईट कलरचे. व्हाईट आहे, ग्रीन आहे, डार्क ग्रीन आहे, खूप आहेत. तर व्हाईट कलरचे आणि फुल घातल्याने जंगलातनं वगैरे जातो तर काटे वगैरे लागतात, कारण की झाडांच्या मधून इथे तिथे दगड, तर ते हाताला लागतात. त्यासाठी मी फुल स्लीव्ह घालते, म्हणजे ते लागत नाही. पण तुझं नाव आहे ना गृहीथा, ते खूप कठीण आहे ग. तुला काय म्हणतात लोक सगळे? गृहीथा, आता तर ते जी आहे गृहीथा, तर ते गृहीथा ग्रीन येतं. ग्रीन तर मला स्कूलमध्ये तर ग्रीन चिली बोलवतात कधी. ग्रीन चिली? हां, कधी काही माझे फ्रेंड्स आहेत ते ग्रीन चिली बोलवतात, बट काही आहेत ते बरोबर घेतात नाव. त्यांना म्हणजे असे माझे खूप ओल्ड फ्रेंड्स जे लहानपणीपासून आहेत ते बरोबर नाव घेतात गृहीथा. नाही तर काय काय म्हणतात? ग्रीन चिली आणि काय नाव आहेत तुझी? ग्रीन चिली. घरी मला ग्रीही बोलवतात, कारण की गृहीथा बोलायला इतकं. त्याचा अर्थ काय ग गृहीथाचा? गॉडेस लक्ष्मी. अरे वा, मस्त, खूपच छान. हा, आता आपण परत बोलूया. आता एव्हरेस्ट बेस कॅम्पला तू पोचलीस तेव्हा काय वाटलं सांग? तेव्हा असं वाटत होतं की मी हे केलं. मला आधी वाटत होतं जेव्हा मी घरून निघत होती, असं होत होतं की करेन का मी, बाबा करेन का, होईल का माझ्याकडनं, इतकं अल्टिट्यूड कधी केलं नाही आहे, होईल का, मला काही होणार का. बट नाही, मी ते केलं. तर असं होत होतं की वाव, मी केलं. आनंद वाटत होता, एक वेगळाच आनंद. आणि तिथे वरती असे म्हणजे ग्लेशियर्स, स्नो, ते सगळं मी म्हणजे पहिल्यांदाच बघत होती रिअल लाईफ असं डोळ्यांनी, कारण की ग्लेशियर मी अजून आधी कधी बघितलेला नव्हता. ग्लेशियर्स लाईव्ह डोळ्यांनी, तर ते खूप मजा वाटत होती वरती गेल्यावर. तू जगातलं जे सगळ्यात टॉलेस्ट जे स्टँड अलोन आहे किलिमंजारो आहे ना, तर तिथे जाऊन भारताचा तिरंगा फडकवणारी सगळ्यात लहान ना. येस. भीती नाही वाटली का ग? नाही, तसं तर तो किलिमंजारो तो आता स्टँड अलोन आहे, तर त्याच्या आजूबाजूला असे माउंटेन्सच नाही आहे, तो एकटा आहे. तर त्याचा प्रवासच असा आहे ना, 4 वेगवेगळे क्लायमेट्स आहेत, एकदम वेगळे क्लायमेट्स. फर्स्ट रेन फॉरेस्ट, पाऊस, मोठी झाडं, ते चालू होतं एका नॅशनल पार्क म्हणून तिथे रेन फॉरेस्ट आणि ते. तर तिथून आम्हाला होतं छोटे ग्रासलँडसारखं, मोठे असे ग्रास, छोटे पण चढतानाच आहे म्हणजे. हो, चढताना आधी रेन फॉरेस्ट, मग तिथून वरती जाता ग्रासलँड. तर ते ग्रास पण छोटेवाले नाही, मोठे ग्रास. मग तिथून पुढे श्रब्स. तुझ्या उंचीपेक्षा जास्त. माझ्या उंची एवढे, काही मोठे असं. तर त्याचं त्यानंतर श्रब्स, ग्रास झालं, अजून वरती गेलं की श्रब्स येतात. श्रब्स पण इतकुशे. त्यानंतर सगळं गायब, फक्त डेझर्ट. तर डेझर्टमध्ये झालेलं असं आहे की फक्त माती पण ती वाळूसारखी. तर ते आहे. आणि त्याच्यावरती तर ते पण नाही, फक्त व्हॉल्कॅनिक ॲश, ते व्हॉल्कॅनोच आहे ना, तर ते फक्त तिथे व्हॉल्कॅनिक ॲश आहे टॉपला. ते टॉप जे आहे तिथे फक्त व्हॉल्कॅनिक ॲश आहे, ते असं आहे. 4 बेसेस. मग तू तिथे जाऊन भारताचा झेंडा फडकवलास. ही आयडिया कशी सुचली? कोणी सांगितली कल्पना तुला? ते असं आता तसं तर पप्पा सर्च करत राहतात की अजून असे कोणते माउंटन्स आहे जे मी करू शकते.
तसं तर मला 7 कॉन्टिनेंट जी आहेत त्यांचे हायेस्ट करायचे आहेत. तर तसं हे किलिमंजारो वगैरे हे जे फेमस माउंटन्स आहेत, एव्हरेस्ट बेस कॅम्प EBC ते फेमस आहे, ते मी केलं. तर ते असं वेगळंच आहे म्हणून. आणि किलिमंजारो ते असे आहेत ज्यांचे कोणी छोट्या मुलांनी असं केलं नाही आहे. जसं मी आता छोटी आहे म्हणून हे मी करते आहे, रेकॉर्ड पण बनत आहेत. तर आता तुम्ही विचारलेत की कसं आयडिया मिळते, तर मी असे माउंटन्स बघतो आहेत की जे जास्त छोट्या मुलांनी नाही केलेत, माझ्या एजच्या मुलांनी. कारण की माउंटेनरिंग जास्तीत जास्त मोठी लोकं करतात. तर जे माउंटन्स माझ्या एजच्या मुलांनी नाही केलेत ते जास्तीत जास्त मी करायचं ट्राय करते. तू इंटरनॅशनल EBC केलंयस, किलिमंजारो, आणि दुसरे 2 कुठले केले? किनाबालू एक कुठला आहे आहे, तो? किनाबालू मलेशियामध्ये आहे. आणि तो ट्रेक असा आहे की त्याचं टॉपला इतका सुंदर व्ह्यू आहे ना, आणि त्याला जायला तर असे अतरंगी रस्ते आहेत. म्हणजे आम्ही जिथे आता बेसला पण नाही, आम्ही मलेशियामधून ते तर आम्ही तिथून निघालो होतो. तर त्याचे रस्ते असे आहेत ना, मोठी दगड आहेत, माझ्याहून मोठी. तुझ्यापेक्षा मोठी दगड? हां, तू गेली कशी त्याच्यातनं पार करून? तेच म्हणजे माझ्याहून मोठी दगड आहेत, ती त्या दगडावरती आहेत. किनाबालूचं जे माउंटन आहे ते स्वतःच एक खूप मोठं दगड आहे, त्याच्यावरती माझ्याहून मोठी छोटी मोठी अशी खूप सारी दगड आहेत. तर त्याच्यामधून तो रस्ता आहे. तर ते किनाबालू खूप स्टीप आहे त्यामुळे, कारण की ते माउंटनवरून खाली आलेली दगडं ती मोठी पीसेस आहेत. तर त्यामधून जायचं असतं म्हणून ते हार्ड आहे आणि स्टीप आहे आणि रिस्की पण आहे, कारण की ते दगडं खाली पण येऊ शकतात. तर ते रिस्की आहे थोडं. आणि दुसरं मी बोलली बजारडोजो. तर तो जो ट्रेक आहे त्याला जायला त्याच्याहून अतरंगी रस्ते आहेत. तिथे त्या बेस खालपर्यंत पोचायलाच अतरंगी रस्ते आहेत. म्हणजे काय? म्हणजे आता आम्ही गाडीच्या प्रवासाच्या आधीचं सांगते. तिथून आम्ही निघालो, नॉर्मल एका गाडीतून निघालेलो, चांगली मोठी पॉश गाडी होती, मर्सिडीज का काहीतरी होती. हां, आवडते तुला मर्सिडीज? अरे वा. तर त्याच्यातनं आम्ही जात होतो. तर ते जे आहे ना बजारडोजो, ते 2 कंट्रीजच्या मध्ये आहे, रशिया आणि अझरबैजान. तर त्या 2 कंट्रीजच्या ते मध्ये आहे. तर आम्ही जेव्हा त्या बॉर्डरला येत होतो ना, ते बॉर्डरला आहे ना, तर बॉर्डरला जाता त्यांनी मध्येच गाडी थांबवली. म्हटलं आता काय झालं? तर ते म्हणतात की तुम्ही ह्या गाडीतनं पुढे नाही जायचं, दुसरी गाडी आहे त्याच्यातनं तुम्ही पुढे जाल. तर म्हटलं ठीक आहे, असेल एखादी गाडी दुसरी त्या रिजनसाठी वेगळं. तर आम्ही ती गाडी, ती जीप होती एक, ती म्हणजे खडबड्या रस्त्यासाठी ती एक दुसरी जीप होती. त्या जीपमध्ये आम्ही बसलो आणि निघालो पुढे. त्यानंतर थोड्या वेळाने मतलब 4-5 तासांनी, 4-5 पण नाही 2-3 तासांनी त्यांनी परत गाडी थांबवली. म्हटलं आता काय झालं? ते बोलले ही गाडी आता पुढे नाही जाणार, तर दुसरी परत गाडी करणार, त्या गाडीने तुम्ही पुढे जाणार. ठीक आहे, दुसऱ्या गाडीने जाऊ. त्यानंतर त्या गाडीत बसलो. ती गाडी त्याची चढायला तितकं ते जाड होतं, इतकी ती जीप पण नाही, वेगळीच जंगलातली काही जीप टाईप होती. तर त्याच्यात बसलो. ते गाडी अशी चालवत होते, म्हटलं ही अशी का असेल गाडी, टायर्स इतके मोठे वगैरे. तर म्हटलं अशी का असेल ही. त्यानंतर आम्ही जात होतो. म्हटलं इथे तर नदी आहे, ह्याच्यातनं कसं जाणार, ते नदीत पण मोठे दगडं. हां, तर त्यांनी म्हटलं नाही ह्याच्यामधनं जाणार. नदीतनं ती गाडी केली म्हणून ती गाडी मोठी असणार. ते बोलले हां या दगडांवरनं आपण नदीतनं जायचं. म्हटलं ह्याच्यातनं कुठून जाणार. मग ते बोलले नाही ह्याच्यातनं आपण चढवू, मग माउंटनवरती पण चढवू गाडी. मग आम्ही त्या नदीतनं गेलो, त्या दगडातनं गेलो, व्हिडिओ पण काढले मस्त थांबून मस्त आरामात गेलो. त्यानंतर त्यांनी चढवली माउंटनच्या स्लोपवरती गाडी. म्हणजे ते माउंटन जे आहे ते थोडं पुढे आहे ना, तर तिथून जायला डायरेक्ट गाडी तशीच आहे. तर त्यांनी माउंटनवरती पण चढवली गाडी, स्टीप माउंटनवरती गाडी चढवली सरळ. म्हणजे वेगळंच होतं ना तो अनुभव, खूप वेगळं होतं. तर तिथे पोचलो. ते बोलले आता ही गाडी पुढे नाही जाणार. परत 5वी गाडी.
मग तिथे ते बोलले आता नॉर्मल गाडी आहे, कारण की तिथून पुढे रस्ता थोडासा हे होता, बट ते पण दगडवाला होता आणि तिथे अजून कोणत्या गाड्या नाही, काही नाही. तो आता तिथून पुढे आम्हाला एका ठिकाणी थांबवलं होतं, कारण की तिथे गाडी लेट झाली होती, तर आम्हाला तिथे थांबवलेलं. तिथून पुढे तो तसा रस्ता होता की छोटी छोटी दगडं असतात ना, ज्याच्यामध्ये गाडी हलते सारखी, तसा रस्ता होता आणि फुल ग्रास रूट, परत ग्रासलँडसारखं, कारण की तिथे आजूबाजूला फक्त अशीच खुली जमीन, अजून काही नाही, तसं ते होतं. म्हणून ते इतकं त्याला जायलाच वेळ लागला, करण्यापेक्षा जायलाच वेळ लागला असं वाटतं मला. तो म्हणून चढायला किती वेळ लागला तुला तो माउंटेन? की ना बोलू, तसं तर जायला 2 दिवस. हिथून म्हणजे आता हिथून नाही, कळलं. पण त्यांच्या बेसवरून तिथे एका बेसला जायला म्हणजे 5-6 तास तिथे. मग आम्ही आणि जेव्हा आम्ही तिथे जात होतो तेव्हा पण परत क्लायमेट खराब झाला. हे नेहमीच असतं की क्लायमेट खराब होतं, तर तेव्हा पण क्लायमेट खराब झाला नाही, म्हणजे तेव्हा पण क्लायमेट खराब झाला आणि तिथे धुकं यायला लागली, पाऊस पडायला होता आणि आमच्याकडे नव्हते रेनकोट. अरे बापरे. तर आम्ही तिथून पाऊस पडत होता, बट आम्ही गेलो, पावसात भिजत गेलो. तर पुढे गेलो, नदी होती आणि काळोख होता. मग काय केलं? मग एक तर ते नदी इतकी थंड होती, त्याच्यात इतकं गार पाणी होतं, हात घातल्याच हात सुन्न होतात, इतकं ते गार पाणी होतं. तर पप्पा बोलले तर ह्याच्यातनं कसं जायचं? मग ते गाईड बोलले मी दाखवतो, चपला काढा, सॉक्स काढा आणि असेच जा. माहीत नाही ते गाईड कसे गेले, त्यांनी चप्पल काढली, सॉक्स काढली, सगळं काढलं, ते टंग उड्या मारत गेल्या. आणि तुझी उंची एवढीशी? ते गेले त्या नदीतनं क्रॉस करून, ते तर गेले. ते बोलले की आम्हाला टेंट लावायचे, आम्ही पुढे जातो. ते गाईड आणि पोर्टर ते पुढे गेले, ते बोलले आम्हाला टेंट लावायचं, आम्ही पुढे जाऊ, तुम्ही या. तर आमच्यासोबत अजून एक ताई होती. तर आता कसं जायचं ना, आणि शूज एकदा काढले की परत घालायला कसं तरी होतं, कारण की ते घालायलाच खूप वेळ लागतो, तसे अँकलवाले ते. तर पप्पांनी हात घालून बघितला, त्यांना नॉर्मल वाटलं पाणी, त्यांना थंड नाही वाटलं. तर पप्पांनी काय केलं, त्यांनी मला खांद्यावरती घेतलं आणि आम्ही गेलो. मग त्यांनी खांद्यावरती घेतलं आणि मग त्यांनी म्हणजे जे पण सामान होतं त्या साईडला फेकलं. पण त्याच्या आधी पण ती एक ताई होती ना आमच्यासोबत, ती ताई तिला आधी पाठवलं आणि तिच्याकडे सामान दिलं, अर्धा फेकलं इथून तिथे, शूज पण इथून तिथे फेकत होतो. तर तसं फेकून झालं, क्रॉस केली नदी. अरे वा. आणि मग ॲक्च्युअल चढायला किती तास लागले तुला? ॲक्च्युअल तिथून अजून 1 दिवस, 2 दिवसात झालं तुझं? 2 दिवस चढायला, 1 दिवस यायला. आणि तू भारतात पण केलेत ना भरपूर ट्रेक? भारतात तर खूप केलेत. आणि त्याच्यामध्ये टेक्निकल क्लाइम्बिंग म्हणजे काय असतं ते सांग. टेक्निकल क्लाइम्बिंग म्हणजे आता हे तर फक्तच चालत हे सर करायचं, बट टेक्निकल क्लाइम्बिंग म्हणजे आता खूप असे ट्रेक्स आहेत जे असे एकदम स्ट्रेट किंवा असे असतात, जे पायांनी नॉर्मल चालूच नाही शकत ना, त्याला वरती चढायला काहीतरी सपोर्ट लागतो. तर सपोर्ट क्लाइम्बिंग करून रोप लावतात. ज्या टीमसोबत आम्ही जातो, तर ते काही टीम्स आहेत फिक्स्ड आहेत की त्या टीमसोबत आम्ही जातो. ते SRA करून आहे, सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर्स असे आहेत, तर त्यांच्यासोबत आम्ही जातो. मग ते लोक आधीच सेटअप लावून ठेवतात की काही आमचे जे सामान असतात त्याच्याने ते सेटअप लावतात, रोप वगैरे ते लावून ठेवतात. मग तिथे गेल्यावर ते फक्त आम्हाला हेल्प करतात की कसं लावायचं काय, आणि ते सगळे सेफ्टी इक्विपमेंट्स ते लोक देतात, हेल्मेट वगैरे ते लोकच देतात. तर तसं ते क्लाइम्बिंग एक झालं. त्यानंतर रॅपलिंग, क्लाइम्बिंग वरती चढायचं, रॅपलिंग तसंच खाली यायचं. आणि अजून एक येते रॅपलिंग, क्लाइम्बिंग आणि एक आहे ते झिपलाईन, म्हणजे एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगराला, इथून तिथे. तर तसं मी 2 वेळा केलं आहे. कुठे केलंयस ते? कुठल्या डोंगरावर केलंय? जीवधनला तिथे, आणि एक केलं आहे मी नवरीला. तर ते तसं 2 वेळा. तर ते 2 वेगळ्या गोष्टी.
मग याचं तू शिक्षण घेतलंयस का, प्रशिक्षण? नाही, असं काही घेतलं नाही आहे. म्हणजे असतं त्याचं बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स BMC करून, पण ते 15 इयर्सचा अभाव आहे. तर आता मी तर 11 इयर्सची आहे ना, तर म्हणून मी ते घेऊ नाही शकत. पण मी असं काही म्हणजे वेगळं ट्रेनिंग नाही घेत. पण फिटनेससाठी मी जिमला जाते. मला क्रॉसफिट विचारायचंय, तू काय काय करतेस फिटनेससाठी? क्रॉसफिटला जाते मी. तिथे मला माझे एक सर आहेत, उदय सर म्हणून, उदय शिंगे. ते मला एक्सरसाइज देतात, ते मी करते. म्हणजे फिटनेससाठी. रोज करते? रोज नाही, अल्टरनेट डेज करते मी. क्रॉसफिट करते? हो, अल्टरनेट डेज करते? 1 hour. रोज 1 तास? रोज म्हणजे अल्टरनेट. आणि मग रोज 1 तास मी रोजचं बोलते. म्हणजे तसं तर डाएट पण करते मी. तू डाएट करते? 11 वर्षाची मुलगी तू डाएट करते? काय करते सांग बघू डाएट मला. म्हणजे असं रोज 2 अंडी, 1 केळं आणि 1 ग्लास दूध, हे तर कंपल्सरी आहे. ते तर मी खातेच, पितेच. डब्यात काय नेतेस? डब्यात आजी मला रोज वेगळ्या वेगळ्या व्हेरायटी देते. असं नाही की रोज एकच चपाती भाजी किंवा रोज तेच. आजी रोज वेगळ्या वेगळ्या व्हेरायटी देते. कधी डोसा, कधी इडली, कधी हे, कधी ते. खातेस तू ते डब्यामध्ये? हां, तर तसं. आणि डाएटमध्ये अजून बाहेरचं जास्त ऑइली फूड खात नाही मी, खातच नाही. त्याच्याने स्टॅमिना कमी होतो आणि प्लस ते खाल्ल्यावर खोकला, सर्दी होतं. आणि तिथे वरती चढताना त्याच्यामुळे नाक ब्लॉक होतं, तर त्याच्यामुळे हाय अल्टिट्यूड सिकनेस पण होतो. तर त्याच्यामुळे नाक ब्लॉक होतं ना, सर्दीमुळे, खोकल्यामुळे गळा. असं कधी तुला झालं का गो की नाही करायचं मला, आता हे मला उतरून जायचं आहे, बाबा मी नाही करणार, पप्पांना सांगितलंस? अरे तसं तर आता युनामला झालेलं. युनाम मी तुम्हाला बोलली की मी 2 वेळा ट्राय केलं, दोन्ही वेळा नाही झालं. तर ते तेव्हा झालेलं की क्लायमेट चेंज होता, प्लस असं काही वेगळंच फिलिंग येते की आता नाही होणार. हां, आता नाही होणार, म्हणून ते गिव्ह अप. आता तुला ना एवढी सगळी अवॉर्ड्स मिळाली आहेत. कुठली अवॉर्ड्स आठवत आहेत का तुला अवॉर्ड्स? मला काही अवॉर्ड्स आठवतात ना. सांग कुठली. एक आहे ध्रुवरत्न म्हणून, ध्रुवरत्न, त्याचा अवॉर्ड मला एक मिळाला आहे 2023मध्ये. त्यानंतर माझ्या नावावरती 9 इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स पण आहेत. अरे वा. 9 इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि 1 एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स. कसं वाटतं का अवॉर्ड घेताना? खूप असं छान वाटतं की मला हा अवॉर्ड मिळतोय आणि अजून करत राहावं असं वाटतं का? हो, म्हणजे जिथे पण मी जाते ते पण आशीर्वाद देतात की हां, तू अजून ट्रेक्स करू शकतेस. ते वाढत जातं. आणि मग जेव्हा तू ट्रेक करत नसतेस तेव्हा काय करतेस? तेव्हा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज, म्हणजे माझे इतके सारे ॲक्टिव्हिटीज, कुठल्या क्लासेस आहेत. कुठले मी रोजला करायला इतके सारे क्लासेस लावलेले आहेत ना, कारण की मला एका गोष्टीत आवड आली की दुसऱ्या गोष्टीत पण येते, तिसऱ्यात पण येते असं. म्हणजे आता मी स्विमिंग आणि सायकलिंग तर रोज करते 2-2 तास. 2 तास? म्हणजे 1 तास सायकलिंग आणि 2 तास स्विमिंग. 3 तास? आणि शिवाय तुझं क्रॉसफिट? हां, एवढं करते तू? आणि रोज खेळायला पण जाते. काय खेळते? आम्ही आता आमचा फ्रेंड सर्कल आहे, इतके सारे फ्रेंड्स आहोत आम्ही, 10-11. तर आम्ही लोक क्लोज लॉक कँकी, खो खो, स्पायडर, आमचे काही गेम्स आहेत, आम्ही स्वतः इन्व्हेंट केलेले, ते खेळत बसतो. तुम्ही स्वतः इन्व्हेंट केले? हां. मला शिकवशील? हां, आपण खेळूया. हो. डान्स आवडतो तुला? डान्स करते. हो, डान्स आणि क्लासेसचा तुम्ही विचारलं. ट्युशनला तर जातेच, स्टडी इम्पॉर्टंट आहे. ट्युशन, मग ड्रॉइंग क्लासला जाते मी. ड्रॉइंग खूप आवडतं. हां, ड्रॉइंगमध्ये पण खूप सारे अवॉर्ड मिळाले. ड्रॉइंग पण आवडतं. सगळंच आवडतं म्हणजे तुला. कुठल्या शाळेत जाते तू? सरस्वती विद्यालय, घोडबंदर रोडला. आणि गाणं पण गाते. तसं क्लासेसला जात नाही तसं. आणि ड्रॉइंग क्लास. हो, एक गाणं म्हण. कुठली गाणी आवडतात तुला? मला तुला एल्सा म्हणी ना, गृहीता वगैरे खूप कठीण आहे. चालेल तुला? हां, एल्सा आवडेल ना? एल्साच आहेस ना तू कॅरेक्टर. कुठलं गाणं आवडतं? गाणी अशी मला मराठी आवडतात, हिंदी आवडतात, इंग्लिश आवडतात. अरे वा, खूप आवडतात. तशी तर सगळ्यात आवडतं गाणं म्हणून दाखव. तसं नाही आहे, कोणतं आवडतं नाही आहे. पण मला ना
असं सूर लागणारी गाणं पुराण्या जमान्यातली, पुराण्या जमान्यातली. अरे वा. एकदम लता मंगेशकरवाली गाणी तसली, एकदम पुराण्या वय काय? जमान्यातली. 110 वगैरे तर नाही ना? म्हण बघू एखादं लता मंगेशकरचं पुराण्या जमान्यातलं गाणं. सूर तसं लाव. म्हण चल. तर लता मंगेशकरचं एक गाणं लग जा गले, ते गाईन मी. गाऊ? हो हो गा ग. लग जा गले कि फिर ये हंसी रात हो न हो, शायद फिर इससे जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले से हमको मिली है राज ये गरिया नसे बसे, जी भर मिली ये फिर ये खिए हमको हरे बसे. मस्त छान. मला एवढंच होतं. खूप छान म्हटलंस. आणि मराठी कुठलं आवडतं? मराठीत तशी ट्रेंडिंग गाणी आहेत हा, कुठली ना, ट्रेंडिंग? ते गुलाबी साडी एक आहे, अच्छा. ते खूप ट्रेंडिंग आहे. हो का? गुलाबी साडी एक आहे. मग मला आठवत नाही, एकच आठवते, गुलाबी ते साडी. मी गिटारवरती केलंय. अरे वा, तू गिटार वाजवते? हा हा. क्लासेसचं चालू होतं त्याच्यात नाही पण आता बोलणं. गुलाबी साडी म्हणून दाखव ना. एवढं तू गिटार वाजवलं म्हणजे माहिती असेल ना सूर तुला. काजळ लावणे आले मी आज, असं नका बघू पाहू येते मला लाज, केला शिंगार आज घातला या साज, दिसते मी बारी जाणू अप्सरा मिठास, हे नखरेवाली फुटेरी गाली कर दे सारी लाल गुलाबी, पागल कर दे तुझे मोरणी सी चाल, है गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ, किती मी क्यूट किती गोड किती छान, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. अरे वा 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 वा, मस्त गातेस तू. एल्सा द ग्रेट. थँक्यू. हा, आणि कुठले क्लास सांग? गिटार क्लास, ट्युशन, श्लोका क्लास. तुकडे 24 तासच येतं तुझ्याकडे की जास्त आहेत? श्लोका क्लास, श्लोक पण म्हणते. अरे वा, आवडतात तुला? गिटार, श्लोका, ट्युशन, जिम, ड्रॉइंग क्लास, स्विमिंग. मग तू टी व्ही बघतेस की नाही? तू बघते ना. काय बघतेस? कुठला शो सध्या तुला आवडतो? तसं कधी कधी मराठी बघते, हिंदी बघते, इंग्लिश बघते, नेटफ्लिक्स बघते? मराठी बिलकुल नाही, का ग? बिलकुल नाही. का ग नाही आवडत? नाही. आई आजीसोबत सिरियल बघते. कुठल्या? काही ते स्टार प्रवाहावरती काही लागतात, हां. ते काही सिरियल बघते आजीसोबत बसून, कारण की आजीचा एकदा मूड लागला की आजी बदलत नाही, तर मला पण तेच बघून बसावं लागतं. त्यानंतर आजी बघत बसते. मग तुला कुठली आवडते सिरियल सध्या? सध्या अशी खूप आहेत सिरियल. सांग ना मग. ती एक नशीबवान करून आहे, नवीनच आहे. नशीबवान. हां, काय स्टार आवडतं त्यातलं? प्रवाहावरती आहे. माहित नाही, बघायला टाइमपास म्हणून सगळ्यात बेस्ट सिरियल आहे ती. अरे वा. टाइमपास. आणि सिनेमा सध्या कुठला सिनेमा बघितलास? ॲव्हेटार. हो, आवडला? खूप. धुरंधर बघितलास की नाही? 18+ आहे. म्हणून नाही बघितलास. नाही तर आता OTTवर आला की बघशील ना? नाही, मला मूवीज बघायला नाही आवडत. नाही आवडत? फक्त सिरियल्स? सिरियल पण नाही, कार्टून तर बिलकुल पण नाही. नाही आवडत? अजिबात नाही? कार्टून मी कधीतरी बघते, ते काही सिलेक्टिव्ह कार्टून आहेत, लागले तर बघायचे. काही याचे आहेत, नाही तर कार्टून बघायला नाही आवडत. तू जेव्हा ट्रेकिंगला जातेस ना तेव्हा तुझ्या बॅकपॅकमध्ये काय काय असतं? बॅकपॅक तशी तर मी छोटीच बॅकपॅक ठेवते, जास्त मोठं कॅरी करत नाही, नाहीतर ते चढायच्या ऐवजी बॅकपॅक कॅरी करायचं वजन जास्त पडतं. तर तू तसं तुझी कॅरी करते की पप्पा कॅरी करतात? मी माझी कधीतरी कॅरी करते. सह्याद्रीमध्ये तर करते. बाहेर गेल्यावर कसं की पोर्टर ते दिवसांचं असं, तर कपडे पण तसे दिवसांचे लागतात, म्हणून ते स्वतः इतके कपडे तर कॅरी नाही करू शकत, म्हणून स्वतःचे एक पोर्टर ठेवतो. बट सह्याद्रीमध्ये मी माझी एक छोटी बॅकपॅक कॅरी करते,
काय काय असतं तर त्याच्यात? त्याच्यात 2 पाण्याची बॉटल मॅक्झिमम 2 बॉटल, कारण की पाणी खूप लागतं पहिला. तर 2 पाण्याच्या बॉटल, त्यानंतर बिस्किट्स खायला, त्यानंतर ड्रायफ्रूट्स. हां, चॉकलेट मेन आहे, हो ना? इम्पॉर्टंट. चॉकलेट मेन आहे ना. चॉकलेट, छोटे टॉफी चॉकलेट, असे खूप सारे चॉकलेट आहे, मला खूप आवडतात. कुठलं आवडतं चॉकलेट तुला? पल्स सगळ्यात जास्त. पल्स. टॉफी छोटं येतं, बर. कच्ची कॅरीवालं, ते ठेवते मी. ते आवडतं. आवडतं. तर आणि ते चॉकलेट्स, ड्रायफ्रूट्स, कधीतरी संत्रे ठेवतात. सगळ्यांच्या बॅगमध्ये संत्रं असतं. केळं नाही आवडत तुला? केळं खूप आवडतं. मी बोलली ना, रोज खाते मी केळं. हा, रोज केळं खाते, बरोबर. केळं म्हणजे ते दाबून जातं ना बॅगमध्ये. संत्रं आमचे टीमवाले पण मध्ये क्लाइंब करताना भूक लागली तर पप्पांकडे कटर आम्ही ठेवतो ना इमर्जन्सीसाठी कटर, तर कटर काढा, संत्रं सोला, खा. तसं. मग तुझ्या मैत्रिणींना तू घेऊन जाते की नाही, चला 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 माझ्याबरोबर ट्रेकला? कधी असं गेली नाहीये. त्यांना नाही आवडत. आवडत पण नाही, कधी गेली पण नाहीये. त्यांना आवडत नाही की तूच सांगत नाही त्यांना? मी असं काही सांगितलं नाही कधी. एकदा आमचं ठरलं पण होतं, बट ते कॅन्सल झालं. त्यांना इंटरेस्ट नाही? बिलकुल नाही. मग त्यांच्याबरोबर फक्त खेळायचं? हां, त्यांना इंटरेस्ट नाही आहे, बट त्यांना असा अभिमान आहे की हा माझी फ्रेंड माउंटेनियर आहे. मग तुला जरा अशी कॉलर टाईट असते की नाही शाळेमध्ये? शाळेतल्या टीचर वगैरे, बापरे घरीता आली, एवढा मोठा नाही, करून आली. नाही. मग नॉर्मल नॉर्मल सिम्पल. असं नाही म्हणत टीचर की अरे बघा घरी त्यांनी केवढं केलंय, तुम्ही पण केलं पाहिजे, एवढा मोठ्या अवॉर्ड्स मिळवली आहेत? तसं कधी नाही. फक्त काही असं फंक्शन असेल तर मला इंट्रोड्यूस करतात बस. मी शाळेमध्ये असं जरा बोलवून, टीचर प्रिन्सिपल बोलवून? प्रिन्सिपल आमच्या शाळेत आता खूप सारे फंक्शन्स असतात. असं नाही की 1-2 फंक्शन, खूप फंक्शन असतात. असेंब्ली, स्पोर्ट्स डे, ॲन्युअल डे, पिकनिक, तसं खूप काही असतं. तर त्या बोलतात की हा शी इज द यंगेस्ट माउंटेनियर, ऐसा हे वो चालू असतं. मग ताईशी भांडते की नाही घरी? कशावरनं भांडते तू? माझी गोष्ट का घेतली, कुठल्या गोष्टी घेते ती तुझ्या? ती जास्तीत जास्त अशी मला काही नवीन गोष्ट मिळालेली असते. तसं खूप वेळ झालंय. माझी कपडे? सायकल. सायकल पण घेते तुझी? हां, का तिला तिची सायकल नाही? मला तिला सायकलिंग आवडत नाही. हा. आवडायचं, तिला आवडायचं. तर मी एका कॉम्पिटिशनला गेली होती. सायकलिंग कॉम्पिटिशन नव्हती, असं होतं की वेशभूषा वगैरे वगैरे. तर मला सायकलिंग पण आवडतं, मी बोललेली. तर मी त्याला गेली होती, वेशभूषा नऊवारी साडी घातली होती. तर मला वेशभूषाला अवॉर्ड मिळाला सायकल. अरे वा. सरळ सायकल. तर आता 2 सायकली आहेत. तर ज्या दिवशी ती आली, ती बोलत होती माझा बड्डे येतो आहे ना. म्हटलं हां, माहिती आहे मला तुझा बड्डे येतो. म्हटलं मला ही सायकल देशील गिफ्टला. म्हटलं आता नाही तर नाही म्हणू शकत, बड्डे पण आहे, हो, बरोबर मोठी पण आहे दीदी, तर दिली. बट म्हणजे ती तिचीच झाली ना ती. वापरते मी. म्हणजे ती तू नाही दोन्ही वापरत. सायकल वापरतेस? हां, ती वापरत नाही. ती बिझी असते, कॉलेज क्लास, तर मीच वापरते. तिला काही कळत पण नाही की मी वापरते का नाही. मग कशावरनं भांडते तू? तसं तर भांडण होतं की माझे आता मला काही गिफ्टला काही मिळालं, तिला आवडलं, किती घेऊन टाकते? मग बोलायचं अरे का घेतलंस, माझं आहे ते. आईला सांगितलं ते ठीक आहे ना, तशी तू वापरत नाहीस, तिला देऊन बरोबर टाक. आहे. मग तुला गेलं. राग येतो? खूप. खूप राग येतो? मग काय म्हणते ताईला? किती ताई- मोठी आहे तुझ्यापेक्षा ती? 6. 6 वर्षांनी मोठी आहे. तसं बघायला मी 6वीत आहे, ती 12वीत आहे. पण मी 11 आहे, ती 17 आहे. मग 1 वर्ष मोठी आहे. मग तिला जास्त कळतं ना. मग ती तुला लहान बहिणीसारखं वागवत असणार. तू तिला वागवते? नाही, मग कोणीच कोणाला नाही. ती एवढी मोठी तुझ्यापेक्षा, तू तिला मान नको द्यायला ताई म्हणून? ती छोटी बहीणचा सारखं वागते ना? बिलकुल नाही. हां, असं वाटतं मला ती माझी छोटी बहीण असं हां. वाटतं कधी. तुझे कपडे वापरते की नाही? किती खूप उंच आहे? नाही, खूप उंच आहे, हो ना. आईपेक्षा पण. मग फक्त तुझी सायकल वापरते, तुझ्या गिफ्ट्स घेते, हो ना. खूप ते तर भांडते. चालूच असतं. असं कधी झालंय का की बोलणार नाही मी तुझ्याशी म्हणून 2 दिवस बोललीच नाहीस तू ताईशी? रोज होतं. रोज अबोला धरते तू? आणि मग भांडण रोज करतो कोण? बोलते, हां. रोज बोलते की नाही बोलणार मी. दुसऱ्या दिवशी परत भांडण होतं, बोलत नाही. बट ह्या गोष्टीवर नव्हतं की तू हे का केलंस,
परत ते, मग परत तसं परत तसं. म्हणजे भांडणासाठी बोलायला लागतं, असं होतं बहिणीबरोबर. टी व्हीवरनं पण भांडणं. कुठली सिरियल कोणी बघायची? नाही, तिला काय वेगळंच आवडतं, मला काय वेगळंच आवडतं. असा एक पण शो नाही जो तिला आवडतो आणि मला नाही. तुझा कुठला आवडता शो? तारक मेहता. ते एक शो असेल, माहिती असेल तो तो आधी तिला आवडायचं, बट आता तिला आवडतच नाही, तर ते पण नाही. ती मोठी झाली आता. ती तरी पण टी व्ही बघते ना. ती वेगळं बघणार आता. ती कार्टून बघते, ती कार्टून बघते. डोरेमॉन बघते. ताई तुझी डोरेमॉन बघते आणि तू नाही बघत. मला नाही आवडत कार्टून. कार्टून आवडतच नाही, बोरिंग वाटतं. बोरिंग वाटतं. काही काही आवडतं. काय कुठलं इंटरेस्टिंग वाटतं मग? ग्रीझी अँड लेमिंग्स. ते कधीतरी लागतं, खूप कधीतरी. रोज किती वेळ बघते तू टी व्ही? हम्म. अर्धा तास, अच्छा, फक्त अर्धा तास? 1 तास. कधी 5 मिनिटाचं 15 होतं, 15चं अर्धा तास होतं, अर्धा तास 1 तास होऊन जातं. तुझ्याकडे तुझा मोबाईल आहे? बिलकुल नाही. अच्छा, तुझ्याकडे मोबाईल नाही? नाही, मग तुला असं वाटत 10th नाही? नंतर मिळेल. असं बाबांनी सांगितलंय. आणि चालतं, तुला सगळं मैत्रिणींकडे मोबाईल असेल ना? 1-2 कडे आहे, म्हणजे 2 ज्या बेस्ट फ्रेंड्स आहेत सोसायटीतल्या, म्हणजे फ्रेंड्स आहेत त्यांच्याकडे नाही आहे, एकीकडे आहे, आणि स्कूल फ्रेंड्समध्ये आहे. मग तू पप्पांना सांगत नाही मला पण हवा, मी बघा केवढं आता काय काय करते, मला पण हवा? तुला नको? तुला आवडत नाही सोशल मीडिया? आजीचा फोन असतो. अच्छा, आजीचा फोन तू वापरते? अरे म्हणजे आजी बघत नाही, आजी जेवण बनवते, टी व्ही बघते. आजी फोनला कधी हातच नाही लावत, म्हणून तू फक्त वापरते टी व्ही का? बघते. तर तू आजीचा फोन वापरते? गेम सगळे त्याच्यावरतीच आहेत. अच्छा, तू फोनवर गेम्स खेळते, यूट्यूब इंस्टाग्राम नाही करत? आजीच्या फोनमध्ये इन्स्टाच नाही आहे. डाउनलोड करायचं. साइन इन कोण करणार? हां. फोन नंबर, ईमेल आय डी. आता मी तुला ना प्रश्न विचारणार, रॅपिड फायर, पटकन उत्तर द्यायचं. हां. असं विचार करून नाही. हां. तुला कोणत्या गोष्टीचा राग येतो? मला अभ्यासाचा. अभ्यासाचाच राग येतो तुला? अशी कोणती गोष्ट आई बाबा सांगतात खायची नाही आणि तुला खायचीच असते? मॅगी. खाते तू? लपून खाते? लपून खाते? कधी? जेव्हा म्हणजे पॅकेट आणून देतात बट खाऊन नाही देत, बोलतात कधी पुढच्या वेळेला कामाला येईल करून कधी येत नाही. मग तू कधी खाते? जेव्हा कोणी घरी नसतं बनवून खाते? मी आणि माझी बहीण हां. खातो. माहिती आहे का कसं करायचं असतं मॅगी? हां, सगळं बनवता येतं मला, सगळं काही. काय काय बनवते तू? मी डोसा बनवते. असा नुसता टाकायचा? नाही, पीठ पण करता येतं. पीठ करते तू? हां. अरे वा. आणि काय काय येतं? बटाट्याची भाजी सगळ्यात सिम्पल, ती येते? ती तर काचऱ्या. सगळ्यात सिम्पल चपाती. पोळी लाटता येते? बनवता पण येते. गोल होते हां, की भारताचा नकाशा? गोल होते. नक्की? पीठ मळते पण बनवते पण कधीतरी. वा. तुझा आवडता ऍक्टर कुठला? हा विचार करणारा प्रश्न. ऍक्टर का ऍक्टरेस? दोन्ही. ऍक्टरेस श्रद्धा कपूर. बर. का गो? माहित नाही, बरं. तिच्या मूवीज जास्त बघितलेत. आणि ऍक्टर कोण? त्याचं नाव नाही माहित मला. जाऊ दे. आईला पण आवडतो तो. हो ना, आपण आईला विचारू आता. तुला आठवत नाही ना कोण हिरो? आणि आईचा पण तोच आहे ना. चला आपण ना मम्मीला फोन करून विचारूया तिचा आवडता हिरो कुठला. कर, फोन कर मम्मीला. आईचा नंबर पाठ आहे. हा, स्पीकरवर ठेव. उचलली पाहिजे. हॅलो आई. हा, ॲक्च्युली ना ऐक, तुझा फेवरेट हिरो कोणता आहे? शाहरुख खान. अरे सांग ना कुठला आहे. माहित नाही मला काय. अरे तू त्या दिवशी पण तू बोलत होतीस, ती मूवी पण लागलेली त्याची.
अच्छा, तो विवेकमचं बोलते का? एके एके हा एके हा 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 त्याला दाढी आहे ना? दाढी आहे ना त्याला? नाही नाही, तर दाढी नाही. हा ठीक आहे तोच आहे. हा ठीक आहे. थँक्यू बाय बाय. तुला कशाची भीती वाटते? आईचा ओरडा. कुठल्या गाण्यावर डान्स करायला आवडतं तुला? तसं तर ट्रेडिशनल. कुठलं? ते काय मी केलंय ते नवीन कांताराचं सॉन्ग आहे ना, ते मला त्याचं थीम डान्स आहे कांताराचा, त्याचं तसंच आहे. तर ते कांताराचा थीम डान्स तो तुला आवडतो का फार? मी केला पण एकदम. अरे वा. आई की बाबा कोण जास्त आवडतं? खरं सांग हं? नाही नाही, खरं एक सांगायचं. साईड आहे. आई अभ्यासात मदत करते, चांगले जेवण बनवते आणि ओरडते. ते सगळे दोन्हीमध्ये सेम आहे ते. आणि पप्पा चांगले ट्रेक्स नाही नेतात. ते काय आई जास्त आवडते ना. मग कोणता शाळेतला विषय तुला जास्त आवडतो किंवा मार्क जास्त मिळतात त्याच्यात? इंग्लिश. अरे वा. हो. बाकी सगळे सब्जेक्ट एस तर जाऊन द्या, सायन्स पण राहून द्या. मॅथ्स थोडे चांगले मिळतात. आधी मिळायचे, आता मॅथ्स पण इतकं कठीण झालं आहे. परीक्षा असते शाळेमध्ये तुमच्या? हो आता आहे पण. आहे परीक्षा. तुला चायनीज आवडतं की पिझ्झा आणि बर्गर? चायनीजमधला कुठला पदार्थ आवडतो? नूडल्स. कुठल्या? ते हाका नूडल्स. शेवटचा प्रश्न. तू अदृश्य झालीस तर काय करशील? मी पहिले तर पूर्ण दुनिया घुमेन. कारण की बघा, अदृश्य झाली तर कोणाला मी दिसणार नाही, तर मी कुठेही जाऊ शकते. अदृश्य झाली तर आधी मी एअरपोर्टला जाईन, तिथून कोणत्याही प्लेनमध्ये चढून जाईन. कोणाला कळणार पण नाही. कोणत्याही देशात जाता येईल. विजा नाही, तिकीट नाही, काही नाही, पासपोर्ट पण नाही. अरे वा, सिंपल. मस्त आयडिया आहे तुझी. छान. गृहीता, तू इथे आलीस ना, खूप मज्जा आली. मला खूप मजा आली. थँक्यू. मला पण मजा आली. तुला आली मजा? तुला आता पुढच्या तुझ्या सगळे भरपूर तू ट्रेक कर. आणि तो युआन आहे ना, काय नाव त्या ट्रेकचं जो केला नाहीस तू? युनाम. तू आता युनाम नक्की सर करशील. तुला पुढच्या तुझ्या भविष्यातील सगळ्या ट्रेकसाठी खूप शुभेच्छा आणि थँक्यू. तर प्रेक्षक, आज आपल्याकडे सगळ्यात छोटी सर्व काहीची गेस्ट आली. तुम्हाला हा पॉडकास्ट नक्की आवडला असेल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, गृहीता 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला दरवर्षी भारताच्या बाहेरचा एक ट्रेक करते आणि त्या शिखरावर आपल्या भारताचा झेंडा लावते. तर तुमच्यापैकी कोणाला तिला जर मदत करायची असेल तर आम्हाला कॉमेंट्समध्ये जरूर लिहा आणि आम्ही नक्कीच तिच्यापर्यंत तुमची माहिती पोचवू. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी असाच एखादा छानसा विषय घेऊन, अशाच एखाद्या छानशा गेस्टबरोबर सर्व काहीमध्ये.